बातमी नागपूरची। नागपूरमध्ये सरकार विरोधात किंबहुना बेरोजगारी विरोधात हे चिखलफेक आंदोलन करण्यात येत आहे। बेरोजगारी विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली आहे। व्हेरायटी चौकामध्ये नागपूरमध्ये चिखलफेक आंदोलन। आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला सुरुवात झाल्याची इथे दृश्य आपण या क्षणी पाहणार आहोत। गुन्हेगारी विरोधात देखील या ठिकाणी माहित नाही, आम्ही सामान्य जनतेसाठी लढत आहोत। सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय हे राज्य शासन घेत नाही आहे आणि त्याचा विरोध म्हणून आमचं आंदोलन, त्यांचं आंदोलन कशाला होतं हे आम्हाला माहिती नाहीये। तुमच्या कार्यकर्त्यांचे कपडे फाटले बघा, या ठिकाणी कपडे फाटले। मला तेच म्हणायचं आहे की नागपूर शहरामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या घरावर आंदोलन करायला पोलीस दुसऱ्या पक्षाच्या लोकांना परवानगी देते आणि आम्ही एखाद्या चौकात आंदोलन करत असलं तर आपलं पोलीस बळ वापरून आमच्या लोकांचे कपडे फाडतात। तर हा किती भेदभाव, हा किती पक्षपात आहे, हा सामान्य जनतेने पाहावा। आम्ही सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलो आहोत। तुमचे शर्ट फाटलेले आहे, कशामुळे फाटलं नेमकं? हे पोलीस प्रशासन हिसकून दिलं आम्हाला आणि आम्ही शांतपणे इथे आंदोलन करत आहोत आणि यासाठी आम्हाला पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे। इकडे एवढे आक्रमक का झाले तुम्ही? इथे शांततेचं आंदोलन सुरू होतं, काय झाले आक्रमक होण्याचं कारण काय? एवढं शांतीपूर्ण आक्रमक नाही, पोलिसांनी बॅरिकेडने आम्हाला आंदोलन करत होते तिकडे ढकलण्याचा प्रयत्न। आम्ही आमच्या जागेवर आंदोलन करून तर तुम्ही का बरं बॅरिकेड सकट आमच्या लोकांना ढकलून झाले मागे? कोणाचे निर्देश आहे हे? आम्हाला आंदोलन करायचा अधिकार नाही का? लोकतंत्रामध्ये अधिकार नाही आहे का? अरे तू अगोदरपासून सुरू का नाही केलं? माझं लाईव्ह सुरू होतं ना, माझं लाईव्ह सुरू झालं, तुम्ही फोन टाकला यार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।